नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. आज आपल्यासोबत आहे सर जयंत डोफे, एक्स एअरफोर्स, फाउंडर ऑफ ट्रिप्पी अँड 29028 ॲडव्हेंचर वर्ल्ड्स. तर आजच्या या एपिसोडमध्ये आपण सरांच्या आगळ्या वेगळ्या लग्नाची स्टोरी, जे लग्न त्यांनी रायगडवर केलं त्याच्याबद्दल जाणून घेणार आहोत. तर चला सुरू करूया. सो आमची जी ऑडियन्स आहे त्यांना जाणून घ्यायचं आहे की तुम्ही एअरफोर्समध्ये कसे गेले. ती जी तुमची एअरफोर्समध्ये जायची स्टोरी आहे ती काय आहे स्टोरी? एअरफोर्समध्ये जाणं हा सुद्धा एक माझ्या जीवनाला एक कलाटणी देणारा विषय आहे. कारण की एअरफोर्समध्ये मी जेव्हा 10वी झालो, 10वी नंतर मी खेळत झालो जिल्हा परिषद शाळेत. माझ्याकडे हेडमास्टर होते, माझी आई शिक्षिका होती जिल्हा परिषदची. 10वी नंतर आम्ही शहरात आलो, खामगाव शहरात. तर आम्ही 11वी-12वी एक GS कॉलेज आहे खामगावमध्ये, तिथे मी ॲडमिशन घेतली. ॲक्च्युली मला डॉक्टर व्हायचं होतं. ओके. मग त्यासाठी मी काय केलं की मला मॅथमॅटिक्स मला कंटाळा यायचा. त्यामुळे मी 11वी-12वीमध्ये मॅथमॅटिक्स सोडून बायोलॉजी घेतलं, इकॉनॉमिक्स घेतलं. म्हणजे बायोलॉजी सब्जेक्ट, कारण की डॉक्टरकीला बायोलॉजी पाहिजे, झुलॉजी आणि बॉटनी. तर मग मी ते इकॉनॉमिक्स घेतलं, मॅथमॅटिक्स घेतली आणि ट्युशन्स लावले, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या सगळ्या विषयाचे. तर जसं मला समजलं की माझा जो आवड होती, मला त्यावेळेस मला कॅप्टन दीप आणि गुरुनाथ नाईकच्या पुस्तकं खूप आवडायची. डिटेक्टिव्ह सिरीज कॅप्टन दीप आणि त्यामध्ये बरेच असे आहेत कॅप्टन, म्हणजे खूप फेमस होते. मी रोज एक पुस्तक वाचायचो चोरून, आईवडिलांच्या चोरून पुस्तक वाचायचो. आणि मला भटकण्यामध्ये, हॉटेलिंगमध्ये किंवा बाहेर भटकण्यात खूप आवड होते. पण आईवडील शिक्षक असल्यानंतर त्यावेळेस एकदम कडक शिक्षक होते, मास्तर होते. त्यामुळे ते मला खूप एकदम घरी स्ट्रिक्टनेस होतं, आमच्याकडे टाइम टेबल असतं. तर त्यामुळे मला अभ्यासाचा थोडा कंटाळा यायचा. तर मग मी काय केलं की 11वी-12वीमध्ये ट्राय केला. तर मी ट्युशन्स लावले होते. तर ट्युशन्स लावल्यानंतर काय झालं की त्यावेळेस 150 रुपये ट्युशनची फी होती एका सब्जेक्ट. हे कोणतं वर्ष आहे आपलं? 1986-87. तर मी काय केलं की ट्युशन, आता त्यावेळेस आमच्या घरी एवढं कडक वातावरण होतं की आम्हाला 10वीपर्यंत हाफ पॅन्ट होते. 11वी गेल्यानंतर आम्हाला बेलबॉटम दिले नाही, वडिलांनी बेलबॉटम होते त्यावेळेस. पण आम्ही वडिलांनी विजार शिवले, त्या जे विजार असतात ना, म्हणजे त्याला काय म्हणतात की कॉटनचे जे असतात, एका पॅन नाही म्हणता येत त्याला, एकदम पातळ असतात, पण एक पॅन, कॉटनची पॅन विजार एकदम ते हलकी असते ती. तर आम्ही काय केलं, ते घालून जायचं. मला शरम वाटायची, आणि कॉलेजमध्ये आमचे जे होते मारवाडी, गुजराती किंवा बाकी, ते बेल बॉटम घालायची. तर मी काय केलं की ट्युशनचे पैशातून जे होते आमचे लेक्चरर होते ट्युशन्स घेणारे, त्यांना मी थोडंसं रडगाणं केलं. म्हटलं की सर, आमच्या घरी थोडी परिस्थिती असं आहे तसं आहे. आणि 150 रुपये की 25 रुपये वाचवले मी, 75 रुपये. आणि त्याची मी बेलबॉटम शिवली. घेतली. मग बेलबॉटम शिवली, ती मी माझ्या मित्राच्या रूमवर ठेवायचो, आणि घरी तर मार भेटणार. मग मी घरून निघायचो, विजार घालायचो, ते विजार घालायचो, मित्राच्या रूमवर जायचो, ते विजार बदलायचो, आणि ती बेलबॉटम घालून मी कॉलेजमध्ये जायचो. तर ते मग ते असे दिवस गेले. मग आमच्या कॉलेजमध्ये मस्ती चालायची. त्यावेळेस पैसे सुद्धा मिळायचे नाही आम्हाला, म्हणजे आम्हाला पॉकेटमध्ये असं काहीच प्रकार नव्हता त्यावेळेस. मग आम्ही मॅनेजमेंट करायचो की आईने काही भाजीला आणायला सांगितलं की त्यातले 25 पैसे किंवा 4 आणे किंवा 8 आणे आहे ना, असे मॅनेजमेंट. 4 आणे त्यावेळेस खूप मोठी रक्कम होती. तर आम्हाला खूप मजा यायची. तर असं करून मग जेव्हा आम्ही बघितलं की 12वी गेलो, ते विषय सर्व हे ते, जेव्हा मी अभ्यास करायचो नाही, तर माझा मित्र अभ्यास करायचा. तर 12वी नंतर मला समजलं की मी फेल होईल 12वीमध्ये. डॉक्टर केलं जायचं तर कमीत कमी फर्स्ट क्लासचं वर पाहिजे होतं. तर मी काय केलं की जेव्हा जाण्याचं मी ठरवलं की मुंबईला पळून जायचो आपण घरातून, कारण फेल होणार तर घरी खूप मार बसेल आणि मला मुश्किल होऊन जाईल. तर मी काय केलं, जेव्हा रिझल्ट लागला 12वीचा, तर मी घरीमध्ये बॅग भरून ठेवली होती पुणे माझी पळून जाण्याची आहे ना. मला मुंबईत पळून जायचं आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये असं काहीतरी असं जॉईन काही असंच. त्यावेळेस बाली काय 16 वर्षाचा होतो मी त्यावेळेस. 12वी झालो त्यावेळेस मी 16 वर्षाचा होतो फक्त. तर जसं मी माझा मित्र तो खूप अभ्यास करायचा, अनिल नावाचा, 8-10 तास अभ्यास करायचा रोज. मग मी ते आम्हाला माहीत होतं की तो पास होणार आहे आणि मी फेल होणार आहे. तर मी जसं कॉलेजमध्ये गेलो, रिझल्ट बोर्डवर बघितलं, तर मी माझा नंबर बघणारच नाही, कारण मला गॅरंटी होती की मी फेल होणार आहे. तर मी मित्राचा जसा नंबर बघितला, तर मित्राचा नंबर मला मिळालाच नाही. तर मी पुन्हा डबल चेक केलं, तर मित्राचा नंबर मिळाला नाही. म्हटलं का नाही मिळाला बाबा? तर बघतो त्याचा लिस्टमध्ये फेलमध्ये त्याचा नंबर होता. मग माझा नंबर तर मी चेकच करणार होतो, तरी म्हटलं आपला नंबर बघू एक वेळ. तर माझा पासमध्ये होता.
तर मला आय वॉज शॉक्ड. म्हटलं हे असं कसं म्हटलं, तो इतका अभ्यास मी कधी अभ्यास नाही केला. तर मला जेव्हा मी ते मार्कलिस्ट कलेक्ट केली तेव्हा मला समजलं की मला 3 विषयामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी इंग्लिश 35 मार्क होते. 35 पासिंग मार्क आहे फक्त काठावर, आउट ऑफ 100 काठावर फक्त. आणि माझा मित्र तो 4 विषयात फेल होता, एवढा अभ्यास करणारा, आणि मी पास झाला होतो. तर आय वॉज शॉक. आणि मला समजे नाही, मला दुःखी झालं, माझा मित्र एवढा अभ्यास करून तो फेल झाला. मग आम्ही रूमवर गेलो, तर मित्राला मग आम्ही थोडं सांभाळलं कसं हे, तर तरी शॉकमध्ये गेला ना. मग मी घरी आलो. तर जेव्हा मी त्याचं ॲनालिसिस केलं तर मला समजलं की म्हणजे ट्युशन लावल्या होत्या त्यांच्या हाती प्रॅक्टिकल जे होते 20 मार्क असतात प्रॅक्टिकलचे, आउट ऑफ 80 म्हणजे 100 पैकी 20 मार्क. तर त्याने काय करतो की जे ट्युशन लावायचे ना त्यावेळेस ते 20 पैकी 19 मार्क द्यायचे प्रॅक्टिकल्सला. ट्युशन ट्युशनचा फायदा झाला. ते 19 मार्क ते. आणि 2 पेपर असायचे कोणते विषय, फिजिक्स केमिस्ट्री, पार्ट 1 पार्ट 2. त्यामध्ये कंपल्सरी 8 मार्क हे रिकाम्या जागेला असायचे, म्हणजे मल्टिपल चॉईस. तर माझं काय झालं की ते मल्टिपल चॉईसचे 8 16 मार्क आणि हे 19 मार्क, असे पण मला 35 मार्क पडले. बाकी मला काही याचंच नाही, गाठावर मी पास. तर म्हणजे अशा प्रकारे ते मला 35 मार्क पडले. मी हुशार होतो, इंटलेक्च्युअल होतो, पण मला अभ्यासाला कंटाळा यायचा. मग मी आलो घरी, माझी बॅग भरली होती, तर आईने काय केली, ती बॅग शोधली आमची. आईने पकडली, घरी आलं तर म्हणजे काय झालं ही बॅग, म्हटलं हो. म्हटलं आई, म्हटलं मी असं आहे, मी पळून जाणार होतो घरातून, पण मी पास झालो. पण मी डॉक्टरही होऊ शकत नाही, कारण 35 मार्क पडले. मला 39.33% मार्क मिळाला मला 12वीमध्ये. डॉक्टर वळून मग एअरफोर्स करे कसं? नाही तसं नाही. मग ते कहाणी अशी झाली की त्यानंतर मग काय करायचं 12वी नंतर. मग मग BSc बायोलॉजी करायचं की BSc, मग असं कर की BSc ॲग्रिकल्चर करायचं, BSc शेतकी. तर खामगाव अकोला एक शहर झाला, अकोल्यामध्ये पंजाबराव कृषी विद्यापीठ आहे, PKV पंजाब, फार फेमस आहे. तर मग तिथे मी गेलो ॲडमिशनला. म्हणजे तू ते PKV मध्ये जा. ठीक आहे. मग आमच्या घरचं वातावरण, शेती होतीच घरी. त्यानंतर माझे जे आईचे वडील होते ते स्वातंत्र्य सैनिक होते. इंग्रजाच्या काळात त्यांना इंग्रजांनी त्यांना मारलं होतं त्यांना. तर पण त्यांचं आम्ही काही सर्टिफिकेशन घेतलं नव्हतं, कारण की मग ते त्याचा एक फायदा मिळाला मला. त्यांचा नातू स्वातंत्र्य सैनिक होता आणि PKV मध्ये मला ॲडमिशन मिळाली BSc ॲग्रीला. ते मी अकोल्यामध्ये हॉस्टेलमध्ये राहिलो 3 महिने 2 महिने. त्यानंतर मी तिथे, पण तिथे माझा मूळ नव्हता, कारण की आमचा खास माझा मित्र होता, तो फेल झाला होता. तो जलमला राहत होता, खामगाव जलम 15 जलमला. तर मग मी काय करायचो, अकोल्याला जायचो. अकोल्याला मी खामगाव जलमला राहायचो त्याच्या घरी. आणि मी खामगावला पिक्चर बघायला यायचो. म्हणजे आई वडिलांना वाटायचं की मी अकोल्यामध्ये मी खामगावमध्ये राहायचो, जलमला राहायचो खामगाव असं. मग आम्हाला दुःख व्हायचं की माझा मित्र सोबत नाही आहे. मग 2 महिन्यानंतर आम्हाला जसं मला एक गैरसमज गैरसमज PKV BSc ॲग्री झाल्यानंतर असं समजायचं की बा शेतीच करावी लागते BSc ॲग्री झाल्यानंतर MSc. तर आता शेतीमध्ये मला आवड नव्हती. तर मग इंटरेस्ट काढला त्यातला. मग मी हॉस्टेलमध्ये राहिलो थोडंसं. आणि खर्चाला आमच्याकडे पैसे नव्हतेच, देतच नव्हते, फार स्ट्रिक्टनेस होतं. त्यामुळे बाकी जे पोरं मजा करायचे बाहेर जाणे पिक्चर बघणे, आम्हाला नव्हतंच. मग कसं तरी आम्ही मॅनेजमेंट करायचो. मग शेवटी आम्ही ठरवलं काय करायचं. तर ITI जे आहे, ITI जे असते, इंडस्ट्रियल टेक्निकल इन्स्टिट्यूट, ITI म्हणजे तर ITI मध्ये ॲडमिशन्सच्या प्रोसेस सुरू झाली. मग आम्ही म्हटलं, आम्ही दोघे मित्र सोबत राहतो, आम्ही दोघांनी फॉर्म भरले ITI फॉर्म भरले. आणि विशेष म्हणजे काय झालं की ITI मध्ये मला ॲडमिशन मिळाली, माझ्या मित्राला मिळालं नाही. मग पुन्हा अशी कलाटणी मिळाली की मी PKV BSc ॲग्रिकल्चर सोडलं, ITI ॲडमिशन घेतली. का घेतली की ते खामगावलाच ITI होतं. माझा मित्र जलम खामगावचा. मग आम्ही सोबत राहायला म्हणून मी BSc ॲग्री सोडलं आणि मी ITI ॲडमिशन घेतली इलेक्ट्रिशियनला. आता इलेक्ट्रिशियनमध्ये मला काही इंटरेस्ट नव्हता, फक्त आम्हाला सोबत राहायचं होतं. मग राहिलं. मग आम्ही बस ITI जायचो, 6 वर्ष मी ITI केलं. आणि रोज आम्ही भेटायचो. तो आनंद, पिक्चर आम्ही बघणे असं आहे ना. त्यावेळेस 60 पैसे तिकीट होतं, 3rd क्लास याचं. तर आम्ही ते झालं आणि पिक्चर बघायचो, हे करायचो, आनंद होता. आणि तिथे आम्ही मग कॅन्टीनमध्ये जायचो. KMT तिथे प्रसिद्ध होतं. KMT म्हणजे खारा मिठा टी. खारा म्हणजे एखादी खारी डिश घ्यायची, काही 20-25 पैशाची. आणि मिठा म्हणजे एखादं स्वीट घ्यायचं आणि चहा. आम्ही तेच वर्ष 1.5 वर्ष ते केलं KMT. आणि मग नंतर ITIतून जसं झालं 1.5 वर्ष झालं, मग काय करायचं पुढे, BSc बायोलॉजी करायचं. ते ॲडमिशन बंद झाले होते. मग आमच्या ITI मधलाच एक मित्र होता, दिलीप नावाचा माझ्यासोबतचा. तो एअरफोर्स इंटरव्ह्यूला गेला होता मुंबईला त्यावेळेस. तो जाऊन आला, तर मग आम्हाला इंटरेस्ट आला. तो म्हणे हा मी मुंबईला गेलो होतो, एअरफोर्स इंटरव्ह्यू करून आलो, पण तो फेल झाला होता, त्याचं सिलेक्शन झालं नाही.
तर मग काय करायचं, मग मलाही मुंबई बघायची इच्छा होती थोडंसं. मला या बहाण्याने आपण एअरफोर्समध्ये जाऊया इंटरव्ह्यूला. मग मी फॉर्म भरला, मला इंटरव्ह्यू आला एअरफोर्सचा. मग मी एअरफोर्समध्ये इंटरव्ह्यूला वडिलांना सांगितलं माझे, हां ठीक आहे एअरफोर्सला जातो आहे. मग आम्हाला एअरफोर्सला मी इंटरव्ह्यूला गेलो मुंबईला. मुंबईला ओळखीचं कोणीच नव्हतं. मुंबई मी पहिल्यांदा बघितलं जीवनात. हे कोणतं वर्ष होतं? हे वर्ष होतं 1988. 1988. 1988 नाही, सॉरी हे चुकलं. 1978 म्हणजे मी जेस कॉलेजमध्ये बोललो होतो ते 76 ते 78, 11 12. तर मग 76 ते 78ला मी एअरफोर्स इंटरव्ह्यूला गेलो मी. आणि त्यानंतर 78ला 12वी झालो. 1978 मी इंटरव्ह्यूला गेलो मुंबईला. मुंबईला जे आमचे कोणी मित्र होते वडिलांच्या ओळखीचे, ते व्यक्ती आलीच नाही मला घ्यायला ठाण्याला. मी एकटा पोचलो मुंबईला, एक काही 200-300 रुपये घेऊन त्यावेळेस मुंबईला गेलो. ठाण्याला शोधलं, त्याचा फोन नंबर होता लोकल टेलिफोन खात्याचा, मला मिळालं नाही. मग आम्ही शोधत गेलो. मग मी आलो, म्हटलं काय करायचं. मग माझा ठाव ठिकाणं मुंबईत माहीत नाही, तर मी लोकलमध्ये बसलो आणि व्हीटीला जायचं होतं. म्हणजे त्यावेळेस व्हीटी म्हणायची, व्हिक्टोरिया टर्मिनस. तर आता मला माहीत नव्हतं की मुंबई ते ठाणे लोकल आहे, ती ठाणेला येते आणि परत मुंबईला जाते. तर नॉर्मली आमच्या डोक्यात काय होतं त्यावेळेस की जेव्हा ट्रेन येते ती पुढे जाते ना, असं. मला कल्याणला जायचं होतं. मला आपण कल्याणला रूम घेऊ, कारण मुंबईमध्ये महाग असेल, तर कल्याण स्टेशनला एखादी रूम बघू. कल्याण खेडेगावसारखंच. तर जशी मुंबई ठाणे लोकल आली, तर मला वाटलं ही कल्याणला पुढे जाईल ना, समजा आपली हे आमचं ही धारणा होती ना, ट्रेन पुढे जाते. तर मी ट्रेनमध्ये बसलो. जेव्हा ती ट्रेन सुरू झाली, ती परत मुंबईकडे निघाली, म्हणजे व्हीटीकडे. अवेळेस शॉक, अरे म्हटलं हे कसं काय, म्हटलं ट्रेन. तर मी चालत्या ट्रेनमधून म्हणजे उतरण्याचा प्रयत्न केला, तर लोकांनी मला पकडलं. अरे तू काय मूर्खाचं काय पोरगा, तू असं काय करतो. अरे म्हटलं मला कल्याणला जायचं आहे, ही ट्रेन तर परत चालली आहे. म्हटलं अरे हे असं ही ठाणे लोकल आहे. तेव्हा मला समजलं की हे असं मुंबईमध्ये ठाणे लोकल असते, ठाण्याहून परत जाते. हां, मग त्यानंतर लोकांनी मला मुलुंड स्टेशनला उतरून दिलं. मी पुन्हा मुलुंड ट्रेन पकडली, पुन्हा कल्याणला गेलो. कल्याणला बघितलं तर त्यावेळेस रूमचं भाडं 200 रुपये होतं, 100-150 रुपये. तेही माझ्या आवकेवर होते, कारण वडिलांनी 300 रुपये टोटल दिले ते मला. आणि मला 8 दिवस राहायचं होतं. म्हटलं इथं शक्य नाही. मग मी ते सोडून दिलं. मग मी ट्रेन पकडली, व्हीटीला गेलो, व्हीटी स्टेशनला, CSTला. आणि मी तिथे अक्षरशः प्लॅटफॉर्मवर झोपलो होती, कारण की चान्सच नव्हता काही. मग मी प्लॅटफॉर्मवर झोपलो. त्यावेळेस फोन नव्हते, काही कधी कॉन्टॅक्ट काहीच नव्हतं. प्लॅटफॉर्मवर झोपलो. आणि झोपल्यानंतर तिथे आता मुंबईमध्ये गुंड आणि सर्व भुरटे चोर तर आहेच. तर एक जण, आता माझं सर्व ते रूप मला नवीन सर्व, तर त्यांनी मला हेरलं की हा बकरा मिळाला आज माझ्या बाजूला झोपलो. तर मला ते डाऊट आला, तेवढं मी स्मार्ट होतो. म्हटलं हे काहीतरी गडबड दिसते, तो माझी गोड बोलायला लागला असं तसं. तर मी तिथून उठलो आणि पोलिसाकडे गेलो. तर पोलिस काय म्हटलं की तू बाळा, तू एक काम कर, तू वरच्या बाजूला जिथे रिझर्वेशन्स जे लोक झोपतात, वेटिंग रूम, तिथे जा, तिथे जरा सिक्युरिटी राहील. तर मी सांगितलं मी एअरपोर्टच्या इंटरव्ह्यूला आलो, असं असं आहे, माझ्याकडे पैसे नाही इथे. तर त्यांनी मला सांगितलं की वर जाऊन झोप. मी वर जाऊन झोपलो. आणि मग तिथे सेफ होतं. मी झोपलो. सकाळी उठलो, मी तिकीट विंडोवर गेलो, लोकलचं तिकीट घेतलं. कॉटन ग्रीनला आमचा इंटरव्ह्यू होता एअरफोर्सचा. तर तिथे माझ्यासमोर एका पोरांनी कॉटनचं तिकीट मागितलं. तर मला वाटलं की हा पोरगा एअरफोर्सचा इंटरव्ह्यूला जात असेल कदाचित कॉटन ग्रीन. तर मी त्याला विचारलं का रे, म्हटलं मित्र. तो म्हणे हो मी एअरफोर्स इंटरव्ह्यू चाललो. तो पाटील नावाचा मित्र होता. मग आम्ही म्हटलं यार मला मदत कर, मला काहीच माहीत नाही. आम्ही गेलो इंटरव्ह्यूला सोबत. दिवसभराचे इंटरव्ह्यू झाले, माझं सिलेक्शन झालं, मी पास झालो. पास झाल्यानंतर पण मग मी ठरवलं की आपले पैसे नाहीच आहे, परत जायचं, सोडून द्यायचं म्हटलं इंटरव्ह्यू. पण नीतीला ते मंजूर नव्हतं. मी आलो परत, तर तो मित्र MLAच्या रूममध्ये राहत होता. MLAच्या रूमवर जिथे आहे ना मुंबईला, म्हणजे चर्चगेटला MLA हॉस्टेल आहे, MLAच्या रूमवर. तर MLAचा भाऊ, ते रिलेशन होते काहीतरी त्यांचं. तर मी म्हटलं तू एक काम कर, मला रिक्वेस्ट फक्त तू की MLA हॉस्टेलवर मला ने, मला फक्त नरिमन पॉईंट आणि त्या ना गेट ऑफ इंडिया हे 2 पॉईंट दाखव मला. मी रात्रीची मग 10ची आहे ना गाडी पकडून निघून जातो घरी वापस खामगावला. बस हे डिसाइडेड होतं, कारण नाही जमणार मला. मग मी रूमवर गेल्यानंतर MLAचा भाऊ होता तिथे. मग त्याची माझी ओळख झाली. मग त्यांनी मला सांगितलं काय झालं. म्हटलं असं असं. नाही म्हणे अरे तू सिलेक्शन झालं तू काय. म्हटलं नाही चालू, माझे काय आजच 100 रुपये संपलेले आहेत, माझ्याकडे 150 रुपये आहेत, अजून 8 दिवस राहायचं आहे, राहण्याची काहीच व्यवस्था नाही राहू शकत म्हटलं. मग त्याने असं नाही करायचं, तू म्हणे तू एक काम कर, तू या रूमवर राहा म्हणे. MLAच्या भावानं सांगितलं. मग काय पाहिजे अजून. मग त्यांनी रूमवर, आणि इथे कॅन्टीनमध्ये जेवायचं. MLAला फक्त 1 रुपयात 2 रुपयात जेवण होतं त्यावेळेस. मग काय एकदम खुश. म्हटलं तरी सुद्धा आम्ही मग ते नरिमन पॉईंट ना शोधलं, हे ते सगळं गेलो तिथे. आता मी जास्त ॲडव्हेंचरस होतच माझा, म्हणजे ॲटिट्यूड माझा स्वभाव. ते नरिमन पॉईंटचे जे पायऱ्या होत्या समुद्रात, मी ते खालच्या पायरी बसलो, त्या लाटा अंगावर मी भिजलो.
मला ते ताप आला थोडासा, मग रूमवर झोपलो. सकाळी उठून पुन्हा मग आता MLAच्या भावनेच सांगितलं की तू इथे राहायचं 8 दिवस, काळजी करू नको, पैसे नसले तर मी भरेल तुझे, पण तू इथेच राहायचं ना, इंटरव्ह्यू द्यायचा. मग मी पुन्हा दुसऱ्या दिवशी इंटरव्ह्यूला गेलो. मग दुसऱ्या दिवशी मेडिकल झाली आमची. तर मला रात्री ताप होतं, थोडंसं येत होतं. तर मग तिथे गेल्यानंतर मेडिकलमध्ये काय झालं की कलर बाइंडिंग एक टेस्ट असते कलरची, कलर ब्लाइंडनेस. हां, कलर ब्लाइंडनेस. तर ते त्या कलरमध्ये ते एक फिगर असतात, ते शोधायचे असतात. शोधायचे असतात. पण मला ताप होता, येत होतं, मला ते ओळखते नाही आलं, थोडंसं आहे ना, कन्फ्युजन झालं. तर मला ते डॉक्टरांनी तिथे सांगितलं, ते असतील ना मेडिकलचे लोक, ते म्हणते की नाही तुझं हे आहे. म्हटलं मग मी त्यांना सांगितलं सर, म्हटलं असं झालं नाही, तुला आम्ही टेक्निकल ट्रेड देणार नाही, तुला नॉन टेक्निकल देऊ. म्हटलं सर असं आहे, म्हटलं माझं असं रात्री असं झालं, अशी स्टोरी सांगितली. मग त्यालाही बरं वाटलं. तो म्हणजे एक काम कर, तुला 1-2 दिवस मी संधी देतो, तू आज थोडी ट्रीटमेंट घे, थोडं तापाचं औषध येते, तर आपण तुझं काही प्रश्न मी होल्ड करतो तुझं. पुन्हा करूया. मग मी गेलो तिथे, थोडी गोळी घेतली, थोडंसं बरं वाटलं. मग मी टेस्टमध्ये पास झालो. मग अशा प्रकारे तो इंटरव्ह्यू माझा, मला टेक्निकल ट्रेड्स मी सिलेक्ट झालो. त्याने मला 7 दिवसानंतर हे दिलं, म्हणजे मोमेंट ऑर्डर असते की बाबा बेंगलोरला जाऊन तुला. तर ही गोष्ट आहे जवळपास 1979 ची गोष्ट ही ती झाली. आणि मग त्याला आम्हाला 80ला मार्चमध्ये त्यांनी पुन्हा बोलावलं मुंबईला याचं पुन्हा बॅग घेऊन आणि बेंगलोरला ट्रेनिंगला पाठवलं तुम्हाला. म्हणजे अशा प्रकारे मग मी एअरफोर्समध्ये गेलो. म्हणजे कसं की अभ्यास करत नव्हतो, 12वी मी फिल्म इंडस्ट्री जाणार होतो, पळून जाणार होतो, ते मी पास झालो अभ्यास न करता. मग मी असं आलो, ॲग्रीला गेलो, ॲग्री सोडलं, ITआयत आलो, ITआयचं मी असं टाइमपास. मग तिथं मग मी असं आणि मग मुंबईला गेलो, मुंबईला सुद्धा प्लॅटफॉर्मवर झोपलो. मग ते MLAच्या भावाने मला मदत केली. अशा प्रकारे मी एअरफोर्समध्ये गेलो. तर हे ओव्हरऑल जे एअरफोर्समध्ये गेले तुम्ही, त्याच्यानंतर तुमचा ॲडव्हेंचर सोबत कसा संबंध आला, म्हणजे जे ॲडव्हेंचरमध्ये तुमची एवढी कारकिर्दी आहे म्हणजे? कारण की आता एअरफोर्स आणि ॲडव्हेंचरचं ॲक्च्युली तसं माझं एअरफोर्समध्ये मी जसं आलो, एअरफोर्समध्ये मी 11 मार्च 80ला जॉईन झालो. मुंबईला आम्ही निघालो बेंगलोरला. एक स्पेशल बोगी करतात ते, जेवढे भरती झाले ना 50-60 मुलं, त्यांना रेल्वेची एक अर्धी बोगी त्यांनी रिझर्व करतात आणि पुन्हा त्यात बसून देतात मुंबईचे जे ऑफिसर आहे. आणि त्यातला जो आमचा सिनियर मॅन असतो, कोणी सिनियर बनवतात एकाला, की बा तुम्ही आता बेंगलोरला जायचं. तर बेंगलोरला जाताना डायरेक्ट ट्रेन नव्हती त्यावेळेस, गुंडकल स्टेशनला उतरायचं, तिथून मग मीटर गेज पकडायची, मग पुढे जायचं. मग असं आहे ना 2 ट्रेन बदलायच्या. असं बेंगलोरला गेलो. बेंगलोरला 80 साली आमचं ट्रेनिंग सुरू झालं, 80-81. तर मी एअरफोर्समध्ये म्हणजे ॲडव्हेंचर फील्डमध्ये आलो 86ला, लक्षात घ्या. 86ला म्हणजे 5 वर्ष मला ॲडव्हेंचरचं माझं काही घेणं नाही. पण मी ॲडव्हेंचर्स असल्यामुळे माझा स्वभाव, मी एअरफोर्समध्ये असताना सुद्धा मस्ती करायचो, फिरणे. जिथे पोस्टिंग झाली माझी, बेंगलोरला 1.5 वर्ष काढलं. पण बेंगलोरच्या आजूबाजूचे एवढे डोंगर आहेत, मी फिरणार. त्यानंतर मी शिलाँगला पोस्टिंग झाली, शिलाँगला जाणार. मी शिलाँगला डेथ फॉल होत आहे, त्यावेळेस मला माहीत नव्हतं ॲडव्हेंचर काही, ॲडव्हेंचरचं माझा हे सुद्धा माहीत नव्हता. पण मी फिरायचो. मी त्या डेथ फॉलमध्ये म्हणजे हिवाळ्यामध्ये जिथे 2 डिग्री टेम्परेचर असते शिलाँगला, त्यात मी जम्प करायचो वरून त्या पाण्यामध्ये, थंड पाण्यात एवढ्या 1-2 डिग्रीमध्ये. तर सर एअरफोर्सचे लोक मला ओरडायचे, तू मरशील, तुला छातीमध्ये हे होईल ते होईल. तर मला असं, मग त्यानंतर माझी पोस्टिंग तिथून उचललं, मला 4 महिन्यात अरुणाचलमध्ये टाकलं, चायना बॉर्डरला. त्यावेळी चायना बॉर्डरला जायचं म्हणजे बाय एअर जायचं आम्हाला, ड्रॉपिंग करायचे एअरफोर्सचे, म्हणजे स्पेशल तिथे सेन्सिटिव्ह होता फारच, तिथे कोणी जायचं नाही, फक्त एअरफोर्सचेच विमानं जायची. मग मी अरुणाचल बॉर्डरला, चायना बॉर्डरला मी 1.5 वर्ष काढलं एकदम. म्हणजे तिचं लाईफ असं होतं की रनवे, एक आमचा बंगला एअरफोर्सचा, बाजूला एक आर्मीचं मोठं युनिट, ते आमचं जबाबदारी घेणं सिक्युरिटी. मग जे विमान येणार ड्रॉपिंगला किंवा काही इमर्जन्सीला, फक्त त्यांना मला सिग्नलिंग द्यायचं, त्यांना मेसेज पाठवायचे, वेदर रिपोर्ट पाठवायचे, हे माझं काम होतं. आम्ही 2 जण होतो एअरमन, म्हणजे एअरफोर्सचे 2. आणि आमच्या सेवेला 3-4 सिव्हिलियन होते, कुक, खाना बनवणार, जेवण बनवणार आहे ते, नाही का. आणि बंगला एकदम पॉश, पूर्ण डोंगर. आणि ब्रह्मपुत्रा जी नदी आहे, सियांग नदी, ती आमच्या रनवेच्या बाजूलाच वाहायची. तर रोजचं माझं लाईफ असं होतं की सकाळी उठायचं, रनवेवर ते मोठमोठे जे त्याला हे जंगली बैल जे आहेत ना, मोठमोठे म्हणतात त्याला, तर ते येऊन बसायचे. माझं काम होतं त्यांना काढायचं, त्यांच्या मागे पडायचं. 2 किलोमीटरचा रनवे होता, त्यामुळे माझा व्यायाम चांगला व्हायचा, पळायचो, त्यांना बाहेर काढायचं. त्यानंतर मी खाली उतरायचो 500 फूट 1000 फूट सियांग म्हणजे ब्रह्मपुत्रामध्ये, तिथे मी आंघोळ करायचो. ती एवढी खतरनाक होती त्या नदीचं आवाज की 2-2 किलोमीटर ऐकू जायचा. मोठमोठे दगड, म्हणजे बिल्डिंग एवढे दगड आतमध्ये असायची. तर मी तिथे एका कोपऱ्याला असं पोहायचो हे ते. आणि रोज माझं एक ड्रीम होतं की ही पोहत मी क्रॉस करणार. ती अजून कोणी पोहत क्रॉस केलेली नाही अजून जीवनात, अजून आतापर्यंत. पण माझं असं ड्रीम घेतलं होतं, हे ॲडव्हेंचरचे माझे जे होतं ते. पण मला माहीत नव्हतं ॲडव्हेंचर म्हणतात. मग मी ते झालं की ब्रेकफास्ट करायचो, 8 ते 10 परोठे. त्यानंतर माझी एक सवय ती, मी जंगलात निघायचो. तिथे जंगल असे खतरनाक होते की जंगलामध्ये रस्ता, म्हणजे जंगल तोडून रस्ता बनवायचा.
म्हणजे तिथे 85% जंगल होतं त्यावेळेस, घनदाट एकदम. घनदाट जंगल हा. आणि कोणाची हिंमत नाही, आर्मीवाले सुद्धा एकटे जायचे नाही, आदिवासी होते लोकल. पण माझा स्वभाव असा होता, मी सर्वांची मैत्री करून नाही का जंगलात जायचो. तिथचे लोक अजूनही तिथचे लेडीज गुहेत राहायचे त्यावेळेस, गुहेत राहायचे. आणि लेडीज सुद्धा वरचं आहे ना वस्त्र ते पानाचं बनवायचं, त्याला ते घालून, आणि वरचं ओपन असायचं लेडीजचं सुद्धा. आणि ते असं करून आणि ते शिकार करायचे, हरणं आहे ना, लगेच मारणार, कातडं काढणार, लाईव्ह तिथे चूल मांडणार, त्याला पेटवणार, शिजवणार भात आणि तसे खाणार. म्हणजे एवढं आदिवासी, म्हणजे एकदमच रिमोट एरिया हो, एकदम रिमोट ट्रायबल, म्हणजे एकदम Tribal, म्हणजे स्टोन एज मधले सर. ते सर वातावरण मी बघितलेलं आहे स्वतः. 81ला 81-82ला 1.5 वर्ष होतो. तर ते करायचो. ते मग ते काय करायचे, जे चांबडं सोलायचे ना फ्रेश, ते मी घेऊन यायचो. यू विल नॉट बिलीव्ह, मी 7 ते 8 रुपयाला एक चांबडं, म्हणजे आम्हाला जे सिक्युरिटी मिळायचे पाकिट, स्पेशल अलाउन्सेस, म्हणजे ते ना रिमोट एरिया, 6 महिने पाऊस पडायचा भयंकर, एकदम मुसळधार म्हणजे. तर आम्हाला ते काही, तर मी प्याचोच नाही. तर एक सिगरेटचं पॅकेट दिलं मी, एक त्याची किंमत 500 रुपये असेल, मला एक हरणाचं चांबडं मिळायचं त्यावेळेस. तर ॲट एनी टाईम माझ्याकडे 10 ते 12 हरणाची चांबडे असायची त्यावेळेस. जस्ट इमॅजिन करा की म्हणजे हे ड्रीम वाटत असेल लोकांना की असं, म्हणजे आता तर कितकं कडक झालं की आता तुम्हाला पकडलं की लगेच होते. पण अरुणाचलमध्ये इव्हन माझ्याकडे एक लेपर्डचं कातडे सुद्धा होतं त्यावेळेस. हां, कारण तिथे फ्री होतं, त्या लोकांना एकदम शिकार करायचं, खायचं, म्हणजे लाईफच स्टाईल त्याची होती. आणि आम्ही याचो, आम्ही मग मला पायलट विचारायचे आता, मग एवढा फेमस होतो तिथे. मी शिपाई रँक होती माझी, AC एअरक्राफ्ट्समन. मग आर्मीचे लोक कर्नल असेल, कमांडिंग ऑफिसर किंवा ते खूप स्ट्रिक्ट तिथे. पण त्यांना जायचं असेल तर, कारण की बाय रोड जर तुम्हाला 100 किलोमीटर जायचं असेल तर सकाळी जर निघाले ब्रेकफास्ट करून तर संध्याकाळ व्हायची 100 किलोमीटरला. असे खतरनाक रस्ते होते. फक्त आर्मीच्या गाड्या चालायची तिथे, बाकी नाही. पण विमानाने गेलं तर लगेच जायचं तुम्ही 20 मिनिटात. त्यामुळे त्याचे विमान प्रेफर करायचे, हेलिकॉप्टर, आमची विमानं यायचे, छोटी विमानं. तर ते मग मी त्यांचे कॉन्टॅक्ट, फक्त मी पॉईंट मीच होतो ना, त्यामुळे मला खूप डिमांड होती. आणि मग ते तिचा सुभेदार मेजर असला कोणी, तो येणार, अरे यार जयंत, हां तू मेरे बेटे जैसा है, तू एक काम करना, हमारे जाना है, हां तो थोडा बोल. कारण की माझा कॉन्टॅक्ट मीच करणार ना पायलटशी, मग पायलटशी बोलणार ना. आता पायलट थांबू शकत नाही, पायलट जाणं एकदम एक्स्ट्रीम बाउंड्रीला. पण ते उतरताना टच डाऊन म्हणायचे, इंजिन बंद न करता उभं ठेवायचे आणि चहा घेऊन निघून जायचे. ते परमिशन होतं. पण त्यांना असं थांबून असं रेस्ट नाही आहे, इंजिन ऑफ नाही इंजिन नाही ऑफ करत. तर ते टच डाऊन करायचे. तर त्यानंतर मी सांगायचो, सर हाँ जयंत है क्या, हाँ जयंत, बोल कितना चमड़ा है तेरे पास, मला सर है 10 चमड़ा है, ठीक है हम आते हैं, चाय रेडी रख, टाइम नहीं, 5 मिनट रुकेंगे बस. मग ते याचे पायलट थांबले की चहा लगेच फटाफट चहा बिस्किट द्यायचे. किसको जाना है बोल, तू अथॉरिटी आहे इधर, म्हणजे एवढं. हां, मग आम्ही सांगायचं सर हे 2-3 इनको लेके जाओ. मग त्यांना विदाउट मोमेंटो, म्हणजे कसं ते विमान जायचं एअरपोर्टच्या, तर मोमेंट ऑर्डर सेपरेट. पण ते कसं होतं की आम्ही असं बसवायचो, याला म्हणतात हे ॲडजस्टमेंट. पण काही ॲक्शन झालं तर यांचं काहीच नाव मिळणार नाही, यांना काहीच बेनिफिट मिळणार नाही, हे लापता. हा रिस्क आहे. पण ते तसं व्हायचं नाही. म्हणजे ती प्रोसिजर होती एक अशी एअरपोर्टची. मग ही जायची, मग आम्ही खुश मस्त फिरायचो मी. मग सकाळी माझी 2 तास ड्युटी झाली की मग दिवसभर असंच, म्हणजे मग फिरणे, जंगल हे ते नाही का, खाणे पिणे हे ते. तर हे यामध्ये मी जे जंगलात फिरायचो, जी आदिवासी लाईफ बघायचो, जी हंटिंग मिळायचं ना, हंटिंग करायचे ते बघायचो मी स्वतः. आणि मी एक वेळ तर धबधब्यात मी पोहताना, एक बाजूची छोटी नदी होती, धबधब्यातून पडलंही होतो 20 फूट खाली. तर हे सर्व ॲडव्हेंचरच होतं. पण मला माहित नव्हतं हे ॲडव्हेंचर, ते माझे सुरूच होतं. म्हणजे नोईंगली अनोईंगली तुम्ही ॲडव्हेंचर मध्ये होतेच, अनोईंगली सर्व मला माहित नव्हतं, हे काहीच माहित नाही, काहीच नाही सर्व. मग झालं माझी पोस्टिंग, मग तिथून पुण्याला पोस्टिंग झाली माझी, पुण्याला आलो. पुण्याहून पोस्टिंग झाल्यानंतर मी पुन्हा ट्रेनिंग सेंटरला बेंगलोरला गेलो. एक फिटर कोर्सेस असतात आमच्याकडे, म्हणजे नेक्स्ट टेक्निकल कोर्सेस, त्याला मी पुन्हा बेंगलोरला गेलो 1.5 वर्ष. पण त्यानंतर काय झालं की माझी पोस्टिंग झाली होती मिग स्क्वॉड्रनमध्ये. मिग विमान होते, MiG 21 फायटर विमान. आता तिथे गेल्यानंतर काय प्रॉब्लेम होता की MiG 21 स्क्वॉड्रनला जर पोस्टिंग झाली तुमची फायटर स्क्वॉड्रनला, की तुम्हाला वेळच भेटणार नाही. तुम्ही अर्ली फ्लाईट, समजा 3 वाजता फ्लाईंग चालायचं, सकाळी 3 वाजता 4 वाजता, रात्री चालायचं नाईट फ्लाईंग, म्हणजे तुम्हाला फिरायला वेळच नाही. आणि मी तर फिरणार, भयंकर आवड माझी फिरणं म्हणजे. आणि त्यानंतर तो कोर्स केल्यानंतर तुम्ही ग्रुप 1मध्ये जाणार, मग तुमचं पेमेंट वाढणार, तुमचे प्रमोशन होणार. पण मी त्याला रिफ्यूज केलं आणि मी फेल होत गेलो जाणून. 2-3 वेळ फेल गेलो. त्यामुळे आमचे जे बॉस होते एअरफोर्सचे, जे एअर ऑफिसर कमांडिंग म्हणतात AOC, ते मला चिडले माझ्यावर, म्हणे तू एअरफोर्सचा वेळ गमावतो आहे. पण कारण माझी पोस्टिंग झाली ती फायटर स्क्वॉड्रनला, मला जायचं नव्हतं. मग मी बॅकफेस घेतला, म्हणजे मी सिटी, म्हणजे बॅक टू बेस, जिथून आलो मी ज्या युनिटमधून तिथेच परत जायचं, त्याच म्हणजे ग्रुप 2ला राहायचं, ग्रुप 2 टेक्निशियन, ते ग्रुप 1ला. तर मला त्यांनी परत पाठवलं.
कारण की माझे मित्र जे होते पोस्टिंगला फायटर स्क्वॉडला त्यांनी सांगितलं तू आला जयंत तू संपला म्हणे, तुझं फिरणं बंद. आता माझं फिरणं बंद म्हणजे माझं जीवनच फिरणं. त्यासाठीच मी एअरफोर्समध्ये पळून गेलो. हां, मग डॉक्टर झालो नाही, सर्व BSc ॲग्री सोडलं. मग त्यासाठी मी काय केलं, त्याला आहुती दिली. नाही, ग्रुप 1 नाही बनायचं, काही नाही करायचं, बस फायटर स्क्वॉडमध्ये जायचं नाही. मी पुन्हा बॅक टू बेस आलो. पुन्हा मागच्या युनिटला जे होतं ग्रुप 2लाच राहिलो मी. माझं पेमेंट त्यामुळे म्हणजे फरक पडला. आणि आमच्या पेमेंटमध्ये ग्रुप 1मध्ये कमीत कमी त्यावेळेस 1000 रुपयाचा फरक होता. 1000 रुपये म्हणजे त्यावेळेस म्हणजे खूप जास्त रक्कम होती. तर मी परत आलो. त्यानंतर आमचे CO जे होते माझे, ज्यावेळेस मी 85ची गोष्ट आहे, ग्रुप कॅप्टन चित्रे होते. चित्रे म्हणजे हे बाळाजी अवजी चित्रे जे होते शिवाजी महाराज मंत्री, त्यांच्या वंशातले. तर मी मग त्यावेळेस काय झालं की 85ला झाल्यानंतर मी सुट्टीवर गेलो. सुट्टीवर गेल्यानंतर काय झालं की खामगावला ही एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे. मी ॲडव्हेंचरमध्ये कसं आलो ट्रेकिंगमध्ये म्हणजे ना. तर मी खामगावला गेल्यानंतर तिथे आमची एक कावडकर मावशी होती आमची एक, ती लेक्चरर होती कॉलेजला. आणि ती पुण्यामध्ये नेहमी यायची. आणि ती पुण्यामध्ये गोणी दांडेकर नावाचे होते, त्यांना दुर्ग महर्षी म्हणतात. जसे म्हणजे जसे पुरंदरे आहेत, बाबासाहेब पुरंदरे, त्यांच्यापेक्षा सिनियर ते खरे म्हणजे दुर्ग महर्षी, पितामह म्हणतो दुर्ग आम्ही. तर ती त्यांच्यासोबत जायची. मग आम्ही त्यांच्या घरी, त्यांचे आमचे क्लोज फॅमिली रिलेशन्स होते कावडकर मॅडमचे, मावशीचे. तर मी ते गेल्यानंतर आम्ही जायचो. तर त्या आम्हाला गोष्टी सांगायच्या की मी राजमाची किल्ल्यावर गेली होती, तिथे घावन खाल्लं होतं, तिथे वाघरू बघितलं होतं. तर मला इंटरेस्टिंग वाटायचं. मग शिवाजी महाराजचा असं आहे ना थोडासा इतिहास. तर तोपर्यंत मला इतिहास, 4थीच्या इतिहासापर्यंत इतिहास माहित होता शिवाजी महाराज. काहीच माहित नव्हतं. ज्यावेळेस मावशीच्या घरी जायला लागलो त्यावेळेस मला समजलं की हे किल्ले, मावशी भटकते, किल्ले भटकंती, ती गोणी दांडेकर सोबत जाते, ते घावन, मग ते असं हे दरी हे ते नाही का किल्ल्यांची नावं. मग मला थोडा इंटरेस्ट वाटला. म्हटलं आपण काय करतो आतापर्यंत, फक्त टाइमपास. जो पगार मिळाला की 1 तारखेलाच आमचा उधारीत खर्च व्हायचा. पिक्चर बघणे, हॉटेलिंग करणे आणि मस्ती करणे, म्हणजे हेच माझं लाईफ होतं 4-5 वर्ष. आणि एअरफोर्सची नोकरी जे काही असेल ते. मग माझ्या डोक्यात जसं तो आला एक जो किडा म्हणतो की हे मावशी, मग आपण का नाही करू शकत. मग मी मावशीला म्हटलं मला किल्ले भटकायची. म्हटलं जे मला असं, मी तर खूप केलं म्हटलं हे याला तुम्ही म्हणता ना भटकंती. मला ट्रेकिंग शब्द तोपर्यंत माहीतच नव्हता, काहीच नाही. मग मी प्लॅन केला की नाही आपण किल्ले भटकायचे शिवाजी महाराजांचे. मला खूप इंटरेस्ट आला. मग त्या मावशीने मला गोणी दांडेकरचं एक किल्ले, दुर्ग नावाचं किल्लं एक पुस्तक दिलं. त्या किल्ल्याची माहिती होती. ते बघितलं. मी पहिली सुट्टी 1985ची 1986ची पहिली सुट्टी, 2 महिन्याची सुट्टी घेऊन यायचो आम्ही. आम्हाला 3 महिने सुट्टी मिळायची, 2 महिने कंटिन्युअस. तर आम्ही लांब असायचो ईस्टर्न सेक्टरला, तर कंटिन्यू 2 महिने सुट्टी घेऊन यायचो. तर मी नेक्स्ट सुट्टी प्लॅन केली की 50 दिवसात 52 किल्ले करायचे, फिरत किल्लेच भटकायचे म्हटलं. मग मी घरी आलो. घरी सांगितलं. तोपर्यंत मला काहीच माहीत नाही, किल्ले माहीत नव्हतं, काहीच माहीत नव्हतं. ट्रेकिंग तर काहीच म्हणजे तोपर्यंतही माहीत नव्हतं मला. ट्रेकिंग शब्द आता मी बोलतोय त्याच काहीच नाही, फक्त किल्ले माझ्या आणि शिवाजी महाराज इतिहास. मग मी प्लॅन केलं, ते किल्ले पुस्तक बघून येते नाही का माहिती घेतली. तर फार लांब व्हायला लागलं जसं. तर घरचे मग मी काय केलं, तो शॉर्ट करून 30 दिवस 32 किल्ले प्रोग्राम केला. 30 दिवसात 32 किल्ले असा प्रोग्राम केला सह्याद्रीमध्ये. आणि त्यावेळेस मला काहीच माहीत नाही, पुणे मुंबईची माझी ओळख काहीच नाही, कोणीच नाही. कारण या फील्डमध्ये फक्त पुणे मुंबईचं वर्चस्व होतं, इथेच लोक मातबर, बाकी महाराष्ट्रामध्ये कोणीच काहीच नाही. बरोबर आहे. मग मी आलो इथे. मग 30 दिवस 32 किल्ले केला. दिवाळी जशी संपली निघालो मी किल्ल्या म्हणजे बसलो. नाशिकसाठी ट्रेन पकडली जलम स्टेशनहून आणि नाशिकला गेलो. तर या 30 दिवस 32 किल्ल्यामध्ये पहिला किल्ला कोणता केला सांगतो ना. मग त्यानंतर मी नाशिकला पोहोचलो. तर ट्रेनमध्ये जसं उतरलो, माहिती पैसे लिमिटेड आणि माझ्याकडे उधारीच राहायची. मग ते सुट्टीवर जाताना आम्हाला 2 महिन्याचा ॲडव्हान्स पेमेंट मिळायचं, त्यामुळे काही पैसे थोडेसे बाकी होते. मग आम्ही अचला किल्ला आहे सह्याद्रीमध्ये, साल्हेर सलोटा एक किल्ला आहे, म्हणजे त्याबद्दल सप्तशृंगी माताजी आहे ना, त्याच्या बाजूला अचला नावाचा किल्ला आहे. तर मी असा एक प्लॅन केला की अचलाच्या बाजूला ऐवंत किल्ला आहे, मग सप्तशृंगी देवी असं पायी सप्तशृंगी, अचला, ऐवंत, सप्तशृंगी, धोडप, रावड्या किल्ला, धोडप, त्यानंतर साल्हेर सलोटा म्हणजे एकदम गुजरात बॉर्डर साल्हेर. तर असं करत करत विशाळगडपर्यंत, गोवापर्यंत असं फिरायचं. म्हणजे 30 दिवसामध्ये 2000 किलोमीटर पायी. मध्ये मध्ये पूर्ण एक रेंज संपवायची. ब्रेक झाला की दुसऱ्या रेंजपर्यंत बसनी जायचं एसटीनी, लाल एसटी डब्बा पकडून. आणि मग असं कंटिन्यूस करायचं. म्हणजे 5-5, 6 किल्ले भटकायचं, एक दिवस जायचं आणि असं. तर जसं मी गेलो अचला किल्ला, ते एसटी नाशिकला उतरलो. मग नाशिकहून ते अचलाचं जे खेडेगाव होतं तिथे दुसरी एसटी पकडली, तिथे गेलो.
मग तिथून मी असला किल्ल्यावर चढलो. आता मला माहीतच नाही, माझ्याकडे बॅग नव्हती, मला काहीच माहीत नाही ट्रेकिंग साहित्य, ट्रेकिंग म्हणजे माहीतच नव्हतं ना. तर मी एक बॅग, मला एक कोणी सांगितलं की बॅग, मी आपली बॅग घेतली पाठीवरची एक अशी. तर पाठीवरची बॅग जी घेतली ना मी, तर ती अशीच घेतली. मला सांगितलं कोणी बॉ मुंबईला अकबर अलीला ट्रेकिंग म्हणजे एक बॅग मिळते सॅक, मग ती त्याला ते फ्रेम होती, ती घेतली मी विकत बड्या मुश्किलनं. मग ती घेतल्यानंतर आम्ही चालू केली मोहीम केली. त्याच्या आधी मी जे किल्ले केले होते ना, 8-10 किल्ले, तर कर्नाळा हे ते सर्व केले होते त्यावेळेस, म्हणजे असे मुंबई जवळचे थोडेसे. तर मग काही मित्र झाले त्या फील्डमध्ये दुर्ग. मग ही जशी मोहीम सुरू केली आम्ही, तर ऐवंतला माझा मुक्काम झाला. आता मला माहीत नव्हतं, तर माझ्याकडे खाण्यापिण्याचं साहित्य कमी होतं. तर मी कंटिन्यू 24 तास विदाऊट पाण्याने राहिलो. रात्रभर मला किल्ल्यावर ऐवंत किल्ल्यावर मुक्काम केला रात्री विदाऊट एनी सपोर्ट. मला माहीत नाही काहीच माझे झोपलो. मग मी दिवाळीचे फटाके ना बॉम्ब ते कॅरी केले होते, ते मग झोपलो तिथे. सकाळी उठलो तर रात्री प्राणी आले होते, मी फटाके फोडले, मग ते पळून गेले प्राणी. मग सकाळी उठलो, मग रस्ता मला चकवा सारखं ना, असे चकवे भेटले मला तिथे काही थोडेसे. मला माहीत नव्हतं याला चकवा म्हणता, काही नाही. मी पण हिंमत माझी खूप चांगली होती. मी कधीच असे हार नाही मानली. घाबरतं प्रत्येक जण घाबरतो. मी सप्तशृंगीला गेलो. मग अशा प्रकारे तो 30 दिवसात मी जे फिरलो. तर ज्यावेळी शनिवार रविवार व्हायचा, ज्या किल्ल्यावर मी शनिवार रविवार मुक्काम राहायचा, तर मुंबई पुण्याचे जे ट्रेकर आहे ना, ते मला भेटायचे. मग ते अशी माझी ओळख झाली मुंबई पुण्याच्या ट्रेकरची. पुण्याचे काही होते, ते म्हणे तू आला. हा म्हटलं तू आला का ट्रेकिंगला? म्हटलं ट्रेक काय असतो? मी असं लिटरली त्यांना म्हटलं ट्रेक काय? मी किल्ले भ्रमंती करतोय. म्हणे आज मी जेव्हा हरिश्चंद्रगड किल्ल्यावर आलो, तर मी म्हटलं हरिश्चंद्रगड किल्ला, नाशिकला मी आलो, कळसोबाई उतरलो, तिथे मला मुंबईचे ट्रेकर भेटले. तर भंडारदरा किल्ला तिथे. तर ते मुंबईचे म्हणे तू काय करतो? म्हटलं नाही, म्हटलं मी आता माझा हाच 8वा दिवस आहे. म्हटलं मी असं आहे, म्हटलं ट्रेक मला माहीतच नाही. मग भंडारदरा क्रॉस करायचं, रतनगडला जायचं. तर भंडारदरा जलाशय, पैसे नव्हते बोटीला. तर मी यू विल नॉट बिलीव्ह की मी अक्षरशः म्हणजे जे सामान आहे त्या बोटाला रिक्वेस्ट करायचो, म्हटलं हे सामान ठेव फक्त. मी पोहत क्रॉस करायचो, म्हणजे इव्हन म्हणजे भंडारदरा लेक, पवना धरण मी क्रॉस करायचो, कारण पैसे नसायचे. पोहत क्रॉस करायचो आणि ती बॅग आहे ना ती बाजूला द्यायचो त्या म्हटलं एवढी तर माझी विनंती, मी एअरफोर्समध्ये आहे, ते तेवढं ऐकायचं. आणि मी जायचो आणि मग बॅग घेऊन पुन्हा असं. म्हणजे जेव्हा ते लोक बघायचे, अरे म्हटलं हे, म्हटलं मी किल्ले भ्रमंती करतोय शिवाजी महाराजचं इथे. म्हणजे याला ट्रेकिंग, म्हटलं अच्छा याला ट्रेकिंग. तेव्हा मला समजलं याला ट्रेकिंग म्हणतात हे लोक. मी तर दुर्ग भ्रमंती करायचो. तर मग ओळख झाली. मग त्यांनी माझा सत्कार केला. अरे तू म्हणे तुला काहीच माहित नाही, तू 17-18 वर्ष 17 वर्षाचा 18 वर्ष म्हणजे आहे ना, त्यावेळेस मी 23 होतो. तर मी पहिल्यांदाच माहित आहे तू असं करतो, हे असं कधी कोणी विचारच नाही केला या फील्डमध्ये. मग ते मित्र झाले, आम्हाला आमंत्रण मिळाले. मग मी पुण्यात आलो. हरिश्चंद्रगड किल्ल्यावर माझी मैत्री झाली काही पुण्याची. ते लोक उठून बसायचे. माझा किती? म्हटलं माझा 15वा दिवस आहे. म्हटलं 17वा दिवस आहे. मी 15 किल्ले झाले माझे आतापर्यंत. ते उठून बसायचे, तू पुण्याचा मुंबईचा? नाही म्हटलं मी खामगावचा. मग त्यांना खामगाव माहीत नाही. खामगाव कुठे? मग मी सांगायचो अकोला. काही लोकांना अकोला माहीत नाही. मग मी सांगायचो की नागपूर. अरे नागपूर आहे माहीत, पण नागपूर ही खामगावपासून 300 किलोमीटर लांब आहे. मग एखाद्या काही लोकांना शेगाव, जी सिनियर आहे, शेगाव माहीत असतं, गजानन महाराज. हा मग शेगाव जवळ आहे. म्हटलं 15 किलोमीटर नाही होऊच शकत नाही. मुंबई पुण्याचे लोक करतच नाही. म्हटलं नाही, म्हटलं बाबा मी करतो, आम्ही किल्ले भ्रमंती. असं माझी आमची मावशी, तिने पुस्तक दिलं. गोणी दांडेकरांना भेटलो मी, त्यांनी मला उत्तर दिलं. त्यांनी इतकं सुंदर मला पत्राला उत्तर दिलं होतं गोणी दांडेकरने. मी म्हणजे सांगतो की गोणी दांडेकरची जी कन्या होती वीणादेव, त्यांनी सुद्धा मला पत्र, ते त्यांना माहीत नव्हतं. गोणी दांडेकरांना मी पत्र लिहिलं, त्यांना भेटलो. म्हटलं सर मी असं 30 दिवसात किल्ल्याचा प्रोग्राम करतो आहे एकट्याची. तर ते गोणी दांडेकरांनी मला उत्तर दिलेलं आहे. मी तुम्हाला ते दाखवेल नंतर. ते तुम्ही ते किंवा जयंत तुला देवाने तुला तारुण्य दिलं, जेवाणी दिली आणि किल्ले भटकण्याची बुद्धी दिली. या उपरता जेवणाचा उत्तम उपाय कोणता? ही गोणी दांडेकरचे वाक्य आहेत माझ्यासाठी. तर जेव्हा मी ते वीणादेवाला, ते वीणादेव रडायला लागली, कारण की त्यांना वडिलांची आठवण झाली. वीणादेव ते म्हणून माई देव नाही का सर त्यांचे ते. तर ते माझ्याकडे 2 पत्र आहेत त्यांची, गोणी दांडेकर, त्यांच्या हस्ताक्षर लिहिले सुंदर एकदम. ते माझ्यासाठी, म्हणून मी माझे गुरु जे मानतो किल्ले भटकणे, म्हणजे माझे गुरु तर मी शिवाजी महाराज मानतो, बाकी कोणाला नाही. पण किल्ले भटकण्याच्या वरती जे आहे मी गोणी दांडेकरांना मानतो खूप. ते खरे दुर्ग महर्षी पितामह. त्यानंतर मग आम्ही झाला, माझा ट्रेक संपला, माझे मित्र झाले. त्यानंतर 32व्या दिवशी, म्हणजे 30व्या दिवशी जेव्हा मी पुण्यात आलो, एक 25व्या दिवशी काहीतरी, 20व्या दिवशी, माझा लहान भाऊ इंजिनिअरिंग करत होता तो. तर माझ्या पायाला म्हणजे फोड झाले होते आणि ते सडले होते. तरी सुद्धा मी म्हटलं नाही करायचं नाही. मग मी आलो होतो आणि मला डॉक्टरकडे जबरदस्ती नेलं. पैसे तर त्यांनी पैसे टाकले, कारण तो इंजिनिअरिंग शिकायचा होता, वडील त्याला पैसे द्यायचे.
मग ते ते डॉक्टरांनी ते कापलं पूर्ण, ते आतलं मास्क काढलं, त्याला भरलं. तरी नाही म्हटलं, मी सोडणार नाही म्हटलं. तरी मी ते गेलो. मग माझी ती सॅक तुटली, फ्रेम ती. मग मी दुसरी अशी एक बॅग घेतली. तरी मी गोव्यापर्यंत ट्रेक पूर्ण केला. नाशिक ते गोवा, साल्हेर, गुजरात बॉर्डर ते गोवा. गुजरात बॉर्डर ते गोवा. 32 किल्ले केले मी. आणि काहीच माहीत नाही मला, म्हणजे किल्ले म्हणजे ट्रेकिंग माहीत नाही मला, काहीच काहीच माहीत नाही. तरी मी केलं. जेवण नाही मिळालं तर दोन दोन उपाशी राहिलेला आहे, एक दिवस विदाऊट पाण्याने राहिलेला आहे. हां, जे भाकरी मिळायचे असे तुकडे नाही का भाकरीचे चुकलेले, ते मिळायचे. मग पाणी प्यायचो तसंच. असं वगैरे. मग तेव्हा मला समजलं, एक माझी अनुभूती झाली, म्हणजे डिस्कवरी झाली. याला लोक ट्रेकिंग म्हणतात, माउंटेनिंग म्हणतात, हे रॉक क्लाइंबिंग म्हणतात. रॉक क्लाइंबिंगला म्हणतात तर ते जे कर्नाडी सुळका, धोडपचा सुळका आहे किंवा कर्नाळ्याचा सुळका आहे. मी असंच पॅन्ट शर्ट काढायचो आणि हाफ पॅन्ट, म्हणजे आमच्या त्या होत्या, म्हणजे अंडरपॅड आपल्या ना विदर्भातल्या त्या घालायचो. मी तसंच चढून यायचो आणि तसंच उतरायचो. लोक ते टेक्निकल क्लाइम्बिंग म्हणतात, टेक्निकल म्हणजे रोप शिवाय जे मी तसंच करायचो. तेव्हा मला समजलं, अनुभूती झाली की नाही, माझ्यामध्ये ते स्किल्स आहेत, म्हणजे बॉर्न स्किल्स. मी जे लोक म्हणजे करत नाही जीवनभर, मी असंच इझिली चढून येतो. मग मला समजलं की बेसिक कोर्स म्हणजे ट्रेकिंग म्हणतात. मग अशा प्रकारे मग मी या फील्डमध्ये आलो. मग तर हे जे ओव्हरऑल स्टोरी सांगितली खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे आता आजकालच्या पिढीसाठी आम्हाला 10-15 किल्ले वर्षात करणं म्हणजे कठीण जाते. व तुम्ही 30 दिवसामध्ये 32 किल्ले केले, म्हणजे हे खूप जास्त इन्स्पायरिंग आहे. आणि मी आतापर्यंत कधी हे असं ऐकलं नाही. बट माझ्या एक ऐकण्यावर आलेलं की तुम्ही तुमचं जे लग्न आहे ते पण रायगडवर केलं, तर त्याची काय स्टोरी आहे म्हणजे?